गुरुला इकडं आणले, मला बसायला दरी अंतरले आणि गुरु इथं खेळायला लागलाय, छान खेळायला लागलाय. आणि श्रद्धू श्रद्धू खेळायला लागले म्हणते श्रद्धू. आणि गँग इकडे जेवायला लागले. माझं जेवण झालं, छान छोले चपाती आमरस कोबी भाकरी. कंटिन्यू आमरस खाऊन खाऊन कंटाळत नाही. ए बच्चानो, बच्चा आमरस खाई नाही का आता? हो वहिनी, आमरसाला कंटाळले का? मोठे तेवढे घेते ते का? मोठे ते पण पिते, चांगला आहे गार गार. हा सई पिते ना. हा आहे ना. आणि बारशाची तयारी चालू आहे, जसं की आता दुकानात तर आपलं सगळं साहित्य आहे. हा आहे ना, ते सगळं बारशाचंच आहे ना. हे पण ते पण ह्यात काय होईल ना. की मला ग्लास पाणी घे ग परी. ह्याला डाळ तडकेला मिरची आणले, बेडगी मिरची. खवा आणलं होतं ना वहिनी, आणलंय का नाही अजून? गुलाबजामुनचं बेत आहे गुरुच्या बारशाचं. आणि जे मसाले वगैरे नाही तर ते काय, ते साखर वे काय सापडलं. आणि खसखस नाही नाही म्हणतोय आपण, तसं अण्णा नाही तेच विसरून यासारखं पैसे देऊन परफेक्ट असते. आता वहिनी, आता वयाचे मान काल मला म्हणाल ते एक विसरतोय एक राहतोय म्हणाल ते मला. थोडं आम्हाला होतं, तुम्हाला तर काय आहे. छोले छान झालते, माझी पण भाजी. माझी भाजी खाल्ली तुम्ही सगळे जा ना. अगं बाई टेस्ट. तेच मुलांना छान वाटायला आलंय. तुम्ही घेतलं ना ताट, तिकडंच आलंय काय? चलो. आणि ते बारशा तयारी जसं की आपल्या दुकानात तर असतंच, पण एवढं मोठे मोठे क्वांटिटी नसते ना. मग ते चला बाळापाशी ते काय होईनी पांढरं. हां हां आणि उडदाचे पण आणले डब्यात काढून ठेवले घरी आपल्याला वापरायसाठी. आज तळायचं होतं आई बघा. चलो बाबू बाबूकडे चलो बघा की आज संध्याकाळी. बघा संध्याकाळी असं पण जामून तळायचं आहे ना आज. जामून नाही, अनारस करायचंय का? हा का, आज अनारशाचं तयारी आहे. सगळेजण कर लागायचं का नाही अक्षरा, का नाही सोनू? गोल 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 गोळी करून द्यायची. नाही पोरी करून द्यायची गोल गोल. सही करते की आपण बघायचं अक्षर नुसता काय. चलो जेव ग. तयारी चालू आहे चुलीसाठी. तर चूल बनवले बाय ऑलरेडी. अनारसासाठी ते चिमटा निघतील बाईने. वाऱ्यासाठी वे ती खिडकीपर्यंत जाते का बघा. कपने चला काम. एक एक साहित्य घेऊन चला. मी नाही बाबा, मी बाळापत जाते. बाळा जर झोपलं तर मग मी येते गोळी करायला. जामून करायचे की उद्या जर करायचं तर उद्या मदत करणार, आज तर आज. तर सगळे साहित्य घेऊन एक एक चिल्लर पार्टी आता बाहेर जाणार आहे. तर इथं घरामध्ये करते का पोरे? चालतंय हा ना. तुमच्या पुरतं सावली झाल्या बर. तिला फक्त असं हे सांग आकार पोरीना. वहिनी पुढची हा तीच काढायची. नमस्ते, मी अश्विनी श्री समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दुपारचे 1:15 वाजले, नुसतं गडबड गोंधळ चालू आहे. आता म्हणजे अधिक मासाचं आहेर जावयांना अनारशाचं ताट पण तयार करायचं आहे ना. मग ते आज अनारसे करून उद्या होते का गुलाबजामुन आज होते मला माहीत नाही. अण्णा म्हणतात खवा आटले तर आज प्रे सगळ्यांना खायला करा. पण आता ह्यांचं नियोजन कसं आहे मला माहीत नाही ना. चुलीवरचं करायचं ह्यांचं चाललंय. तर थोडी सावली थोडं ऊन आहे. आपल्या आलेगावातल्या सारखंच खेळ आहे इथं पण. वहिनींनी सावली केलेली आहे. तर पोरी इथं गोळ्या करून घेते. पोरींची आजी आणि वहिनी तिथं तळतेल. आणि गुरुला गोळीत झोळीत आहे ना झोपून मी आले होते. आता काय केलंय काम माहिती. म्हटलं चला आता वहिनीनं म्हटलं एक पाटी ठेवण्यापेक्षा कढईच ठेवा. हे काय अक्षू नुसतं मदत करते येऊन येऊन येऊन. उठलं का बाळ? पण उठलं. तुझ्या पायावर पडायला
कर बाळा, मम्मा नेऊ दे. आता यात बघा सगळं सुटेल पटपट. असे की नाराज झाले वे, ऐकवताय म्हणून. मी आता झोपवलं होतं, तू उठवली. खेळायला लागलाय ग. ओळ चांगलं काय वहिनी, काय कात्री कुठे आहे वहिनी? तिकडे बाहेर चूल पेटवलंय वाटतं. दोन नाही वहिनी, वहिनी तुम्ही कढई घेऊन गेलाय, आमच्या डोक्यात टोपलं पडली, दोन साईडला पडली. तेल तर तापलंय, अक्षू नेऊन देणार. बरं झालं की बाई, दोघं मिळून द्या, लवकर होतंय. हा तेल जाऊ नये म्हणून गणपती करून राखण करून तिकडे लागते तेल जाऊ नये म्हणून गणपती आता गणपती गेला आणि ऊन येऊ नये म्हणून असं जुगाड. कुठे गेला गणपती? 2 महिन्याची अनारशी. हा त्या चुलीपासून लय गरम होते ना. हे काय माहिती, मला इकडं जाळ हाताला हे व्हायला, तिकडं सारखे जाळायला. हा हाताला बसायला. वाव, छान झालेत ना. तेल असते उकळलेलं, परत ह्याचा कलर अजून लाल होते. थोडीशी पांढरी रस तळणार आहे ते होताना. इथं दीदी आणि मम्मी छान पटापट कामं करायची, रुसायचं नाही, फुगायचं नाही कोणी. औ हा संध्या, हा सगळ्यांनी करू लागा. हा पटपट होते म्हणजे. आलं का लक्षात? हो. म्हणते की स्वरा दीदी आणि संध्या वहिनी, म्हणजे परीला इथं संध्या बोलतात, सौम्या नाव आहे, तर दोघे एकत्रच असते आत्या, तर दोघे एका वयाच्या आहेत. अनारसे छान झालेत का मुलांनो? खूप छान झाले ना, गरम झाले वळायचे सगळे का ब्रेक घेतलाय आहे ना? आमचं बोलू दे. पीठ जरा पातळ झालेलं ना, म्हणून फ्रीजमध्ये ठेवायचं, ठेवताय मग चांगलं दाटपणा येते. जास्त पसरते पातळ असं पसरते, गोल पातळ कसं झालं? गोल द्यायचं. मम्मू, ह्याला अनारसेला तीळ लावलं तरी चालतं ना? तीळ लावलं तर चालतं, कसं लावलं तर चालतं. तिळाचं उलटच पौष्टिक छान लागतं. पीठ खूप पातळ झाले म्हणून थोडं काढले आम्हाला आणि बाकीचं सगळं फ्रीज मध्ये ठेवले. हा, हे बर्फाचं सुरू केलंय का? मम्मू, अनारस खूप छान झालेत, मी इथे बसून खायला लागले. छान झालंय, गुळ घातलं छान होते, तर सप्पक पडे चांगलं लागत नाही, पण जरा गुळ घातल्यावर पातळ होते. पण छान झाले, कुरकुरीत. गुळाचे उलटे छान लागते. हा, माऊला हवे होते ना गुळाचे. दरवेळेस साखराच्या करते ना. गुळापेक्षा साखरेपेक्षा टेस्टी होतं हे. पण या वेळेस मीना माऊ म्हणली की मला गुळाचं पाहिजे मला म्हणून आता गुळाचं पाहिजे. पण गुळाची जास्त झालं वाटतं. जास्त नाही, बरोबर आहे. बरोबर आहे, पण ठरलं होतं का फिरोजर घेऊन काढले सकाळी लवकर करा म्हणून, पण दुकानाला लेट झालं. आणि ते बाहेरच होतं. बाहेरच होतं. यातलं अर्ध फ्रीजर मध्ये ठेवलंय ना. आणि हे असं केल्यानंतर पसरते, ते पसरल्यामुळे आकार बदलायला लागलाय. आणि गोल केला ना तरी पण पसरते. आता पसरा ना. आता फ्रीजर मध्ये हे पण आधी ठेवलं होतं. उलट छान होणार. मामी, कुठपर्यंत आलंय? बघा चाललंय सगळी संध्या. एवढं झालं ना. असं तेल गळ्यासाठी पहिला ताटात
तरी 9 पडवे पाठ झालेत की 9 पाठ केले की तरी किती येते एकूण किती येते? अजून गुलाबजामुन पण करायचं आहे आणि त्याच्यासाठी अण्णांनी खवा आणून दिलाय. आता मम्मू मळणार आणि आम्ही छोटे छोटेसे गोळे करून देणार. इथं मामींनी पाक पण करून ठेवलाय. साखर पावडर आहे. मम्मू बोल. फक्त खव्याचं नाही का करायचं? फक्त खव्याचं पोळी बनत नाही बे. जगात म्हटलं इकडून जाते तेलात. मग हे काय टाकलं? रवा, बारीक रवा. रवा. आ हा. बारीक रवा काय घातले तर सुट्टी घातली रवा घातले हा जरा. बारीक रवा घातले ना गुलाबजाम कुसकुस होते. सुट्टी घातले की घट होते. आणि रवा घालायचं बारीक. मामींबरोबर आलाय, त्याला लागले उचकी. दिवसभर झोप काढलाय. म्हटलं त्याला आता थोडंसं द्यावं आता मामीकडं. मामीचं लय लाडकाय. आणि ते सगळे बच्चे खव्यातले गुलाबजामुन चालू आहेत. बारशाची तयारी. काय तुम्ही काय मिक्स करता का? पिट्टी का रवा? हा हा. अरे ते खव्याचेच बाळा. आणि विशेष म्हणजे सगळे छान 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 वळायला लागलेत. एकदम मस्त. तुझं तर लय भारी. सगळ्यात भारी. किती भारी. किती हात आहे ती 5 मिनिटात होत आहे. हा. आणि आजच अनारस, गुलाबजामुन हे दोन्ही पदार्थ आवरून घेतलं, कारण की उद्या परत ह्यांचं साफसफाई आहेर वगैरे. आहेरच आजच काढून ठेवणार आहे. काय का मी काय आता फ्रेश नाही काय नाही. तर फ्रेश व्हा म्हणलं. गुरु उठला म्हणजे त्याचा अंदाज कसा घेतेस ग? अंदाज पण गॅस बघा. म्हणजे खव्याचं प्रमाण जास्त का? खव्याचं जास्त आहे का? हा ना. सुगंध इतकं भारी आलेलं आहे. गुलाबजामुन आवडत नाही तर खाऊ वाटायला लागले आज. हा हा खाऊ वाटते म्हणणार त्यांना. हे सगळं गुरला घेऊन जाऊ आलेगावला. काव काव तिचा गुलाबजामुन एक नंबर. श्रद्धा हा की ही वहिनी पळत येते खेळवायला. असं वाटायला आलं की बारसा आजच आहे का काय. पोरं इतक्या आवडीनं पाळणा पाठ करायला लागलेत. खूप आवडीनं. प्रत्येकाने आपापलं ताट सावकाश नेऊन देऊन या. हो. काय करते? पी देते. पोरीने पाठच केलंय बाबा.
चांगलं पाठ केलं कधी केलं ते काय माहिती. होय संध्या किती अंधार झाला हो. लवकर ऊन वाटलं तुला. भरपूर झालं जामून पण हा चुका आल्या टॉर्च लाईटवर टॉर्चवर चाललंय बघा तळायचं. आता आम्ही थोडंसं पीठ ठेवलंय अजून कारण अंधार भरपूर पडलाय. स्वयंपाक पण करायचंय. मग म्हणलं आता थोडंसं पीठ आईला फ्रीजमध्ये ठेवा. एवढं तळून घेतो आता. इथे जांभळे आणलेत पप्पा खायलेत. नाही किती जामुन झाले. एक गेला जामून. आत अजून हाय एवढं. आत भरपूर येत अजून. आत तर खूप आहे. आईनं खूप मनवलेत. तळलेलं बाहेर ताट आहे ते देते आता रिकामी धुवायला. धुवा तुम्ही. मीच धुणार आहे. हे फुटता बघ हा ती नीट वळली नाही की ते फुटते ते. बहुतेक मीच केला वाटतं. आई पडले नाही आई झालं. छान लागलं. आई झालं खायचं. झालं तोंड उघडीच होतं बघ. रात्रीचे 9:15 वाजलेत आणि मगापासून सगळ्यांचा कारभार मेहंदीचा होता. दोघे तिघे कुठे गेलेत माहीत नाही. आणि सई इकडे मेहंदी लावते एक दिवस आधीच बारशाचे. आणि वहिनीनं सगळे सोप्याचे कवेर वगैरे देऊन हे बघा टकाटक असं लावले खास बारशासाठी का नाही काक्षू. तुमचं काय झालं मेहंदीचं नियोजन. तू काढणार आहे का. काढायची. काढा. काढ मला आधी. काढ. तुला दुसऱ्या हातात स्वरला काढता येईल ना. स्वरा म्हणते मला शिकायचं मी काढू. चालते की तशी हो. फॅन काय म्हटलं. हा मला वेगळंच ऐकायला आलं. हा काढ ना मग. स्वरा पण शिकायचं होत आहे. अण्णा जेवायलेत ना. हा बरोबर आहे बघ परी. आणि इकडे गुलाबजामुन आणि सगळे डब्यात भरायचे आहेत. वा खूप छान असते ना. गुलाबजामुन झालेत आणि खाली पाक आहे. इतकं छान सुगंध येते वहिना. खूप 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 मस्त. तर उद्या हे डब्यात काढून ठेवायचे म्हणजे पात्याला पण घासायला येते. चलो परू बाय बारशाचा बाजार. परू बारशाचा बाजार दाखवते. हे कर चॅनलचं एंड. चॅनल कोण नवीन आहेत का त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.